नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये जसे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झाले आहेत तसेच बदल आपल्या घरातील लहान मुलांमध्ये चिमुकल्यांमध्ये देखील बदल होताना हे आपण पाहतोय। त्यांच्या आरोग्याविषयी अनेक समस्या आपल्याला उद्भवतात आणि या सगळ्या समस्या किंवा या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अत्यंत अनुभवी मान्यवर बालग्रंथी रोगतज्ञ डॉक्टर राहुल जहागीरदार। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। डॉक्टर जहागीरदार यांची ओळख आपण थोडक्यात करून घेऊयात। डॉक्टरांना 28 वर्षाहून अधिक या क्षेत्रामध्ये अनुभव आहे। डॉक्टर जहागीरदार हे बालरोगशास्त्रासोबतच पेडियाट्रिक एंडोक्रोनॉलॉजिस्ट म्हणजेच बाल हार्मोन विकार क्षेत्रामध्ये देखील तज्ञ आहेत। त्यांनी आपलं MBBS आणि MD ची पदवी शिवाजी विद्यापीठातनं पूर्ण केलेली आहे। 2017 साली त्यांनी पुण्यातनं तर UK मधनं त्यांनी पेडियाट्रिक एंडोक्रोनॉलॉजीमध्ये क्लिनिकल फेलोशिप प्राप्त केली आहे। सध्या ते भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज येथे फेलोशिप मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून पुण्यातील त्यांच्या क्लिनिकमधून रुग्णांना सेवा देत आहेत। त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती 50हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले असून 7 वैद्यकीय पुस्तकांमध्ये मोलाचे योगदान डॉक्टरांनी दिले आहे। डॉक्टर राहुल जहागीरदार ISPAE चे सक्रिय सदस्य असून त्यांनी अनेक परिषदांमध्ये वक्ते आणि अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। लहान मुलांची वाढ, विकास, हार्मोनल समस्या आणि एकूणच आरोग्य व्यवस्थापनामध्ये डॉक्टर राहुल जहागीरदार यांचं योगदान हे अत्यंत उल्लेखनीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर, आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करते। आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात। लहान मुलं आणि हार्मोनल इम्बॅलन्स ही जी फ्रेज आहे, ही जी व्याख्या आहे ती आपण हल्ली सर्रास ऐकतोय। नेमकं हार्मोनल इम्बॅलन्स लहान मुलांमध्ये कसं निर्माण होतं, कसं तयार होतं? धन्यवाद मॅडम। हार्मोन इम्बॅलन्स आपण म्हटल्याप्रमाणे खूप कॉमन आहे आणि आजकाल ॲडव्हान्स सायन्स आपण ते लवकर पिकअप करून याची उपचार करू शकतो। हार्मोन्स अनेक प्रकारचे असतात। काही हार्मोन्स अगदी जन्मताच त्याच्या कमतरतेमुळे आपल्या लक्षात येतात, काहींना थोडासा वेळ लागू शकतो। आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर थायरॉइड हार्मोन नावाचा एक हार्मोन जो असतो त्याची गरज पडते आपल्या मेंदू वाढीसाठी। तर जर का आपण थायरॉइडचा हार्मोन लवकर डायग्नोज केला नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला खूप उशिरा आणि खूप लांबपर्यंत दिसू शकतात। तसंच उंचीचा हार्मोन जो असतो त्याचा ग्रोथ हार्मोन हा जर का आपण लवकर डायग्नोज करू शकलो तर आपण त्याला उपचार लवकर सुरू करू शकतो, जेणेकरून त्या पेशंटला बऱ्यापैकी फायदा आपण देऊ शकतो। थायरॉइड किंवा इतर जे काही हार्मोनल इम्बॅलन्स आपण म्हणतो ते नेमकं कशामुळे तयार होतं? म्हणजे हे सगळ्यामागची प्रक्रिया नेमकी काय आहे? कशाच्या कमतरतेमुळे होतं? बरोबर, याला कमतरता असं म्हणता येणार नाही। बऱ्याचशा हार्मोनची जी कमतरता असते हे जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा जेनेटिक पॅथॉलॉजीमुळे घडतं। अच्छा। जर का आपण ग्रोथ हार्मोनचा विचार केला तर जेनेटिक बरोबरच एखाद्या व्यक्तीला समजा मेंदूचा कुठला आजार घडला, ब्रेन ट्यूमर झाला, ॲक्सिडेंट नंतर रक्तस्रावाहून काही ब्रेनमध्ये ॲक्सेसमध्ये प्रॉब्लेम झाला किंवा मेनिंजायटिस सारखे आजार झाले तर अशा बाळांना ग्रोथ हार्मोन आपण त्याला अक्वायर्ड ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी असं म्हणतो। अच्छा। पण बहुतेक वेळेला हे जेनेटिक असतं आणि जेनेटिक डिसऑर्डर्समुळे आपण जन्मताच जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा या डिसऑर्डर्समध्ये हे घडू शकतं। अच्छा। आणि जेव्हा बाळांचा जन्म होतो म्हणजे अगदीच नवजात बालकं जी असतात त्यांना बऱ्याचदा थायरॉइडचं इंजेक्शन देखील दिलं जातं। ते वॅक्सिन जे असतं ते किती महत्त्वाचं असतं? भविष्यात काही परिणामही त्याचे काही होतात का? थायरॉइडला वॅक्सिन नसतं। अच्छा। वॅक्सिन हा इम्युनिटीसाठी गेलेले ॲब्सोल्युटली डिफरंट आस्पेक्ट आहे। अच्छा। थायरॉइडच्या कमतरतेसाठी वॅक्सिन हा नसतो, पण त्याला आपल्याला औषध देऊन उपचार करता येऊ शकतात। जेव्हा एखादं बाळ जन्मलतं तेव्हा आजकाल आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग टेस्ट नावाचं एक टेस्ट करतो, जेणेकरून आपण बाळाच्या थायरॉइडच्या व्हॅल्यूज असेस करतो बाळ जन्मल्या आणि जर का त्यात दोष आढळला तर ट्रीटमेंट लवकर सुरू करून आपण थायरॉइडचं प्रमाण नॉर्मल करून त्याला पुढच्या आयुष्यात मदत व्हावी या दृष्टीने उपचार लवकर सुरू करू शकतो। आपण जर बघितलं तर लहान मुलं जी असतात साधारण त्यांच्यामध्ये हल्ली ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढलेलं पाहायला मिळतोय, वजन वाढलेलं पाहायला मिळतोय। बऱ्याचदा आधी असं म्हणलं जायचं की गुटगुटीत बालक म्हणजे हेल्दी बालक, पण आता तसं राहिलेलं नाहीये। बरीचशी मुलं ओबेसिटीकडे जास्त झुकलेली पाहायला मिळतात। त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। पूर्वी आपण म्हणायचो की ओबेसिटी हा पाश्चात्य देशाचा आजार आहे, पण गेल्या 8-10 वर्षात भारतातही तेवढ्याच प्रमाणात त्याची वाढ होतीये। आजकाल आपण खूप मुलं बघतो ज्यांचं वजन जास्ती किंवा खूप जास्ती असतं, त्याला आपण ओव्हरवेट किंवा ओबेसिटी अशा नावाखाली डिफरन्शिएट करू शकतो। मेडिकल टर्म्समध्ये BMI चार्ट्स नावाचा चार्ट्स वापरून आपण नक्की तो मुलगा ओबेज आहे का ओव्हरवेट आहे हे करू शकतो। याचे प्रमुख कारण जर म्हणायचं झालं तर आजकाल आपण जे अन्न किंवा फूड मुलं कन्झ्युम करतात ते खूप जास्त न्यूट्रिशियस असतं, फॅट कंटेंटचा खूप जास्त असतो, जंक फूड,
सोडा कंटेनिंग ड्रिंक्स अच्छा. याचं म्हणजे वाढलेलं आहे, त्याच्यानेही खूप मुलांना याचा दुष्परिणाम दिसतो. दुसरी गोष्ट, ओबेसिटी म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, इन्क्रीज इनटेक डिक्रीज आउटपुट. म्हणजे माझं इनटेक खूप जास्त आहे आणि माझा व्यायामाचा प्रकार म्हणा किंवा व्यायामाची जी माझी रोजची आयुष्यात व्यायामाचं माझं महत्त्व आहे हे कमी आहे. ही मुलं बहुतेक वेळा खूप जास्ती खातात आणि तेवढा त्याचा व्यायाम होत नसल्यामुळे याचा परिणाम दिसतो. अच्छा. आजकाल जर मी कुठल्याही बर्थडे पार्टीज किंवा पार्टीमध्ये मुलांना पाठवलं बरोबर. तर जे खायला मिळतं ते पिझ्झा, बर्गर, नूडल्स बरोबर. पूर्ण जंक फूडच असतं आपण या पाहायला गेलं स्वरूपाचं तर. हो. असतं आणि यातही आपल्याला काही चुकीचं वाटत नाही. म्हणजे आजकाल बरोबर. सगळ्यांकडे हेच दिसतं आणि म्हणून ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, मुलं आजकाल एवढी बिझी झाली आहेत की त्यांना खेळायला वेळ किंवा जागा दोन्ही नसल्यामुळे किंवा त्यांचे क्लासेस आणि त्यांचे अभ्यासाचे जे शेड्यूल असतं ओव्हरऑल रुटीन त्यांचं जे त्याच्यामुळे असतं ते. आजकाल ओबेसिटीचं हां. प्रमाण खरंच खूप वाढलं आहे आणि आपण जर का योग्य वेळात काळजी घेतली नाही तर इट कॅन बी एपिडेमिक व्हेरी सून. सो ऑल ऑफ अस शुड बी अवेअर की आपल्याला ओबेसिटीसाठी लवकरात लवकर आणि लहान वयातच विचार करून इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. नक्की सर, आपण ओबेसिटी किंवा लठ्ठपणा म्हटलं की हातात हात घालून एक आजार येतो, तो म्हणजे असतो मधुमेह, डायबिटीस. अगदी बरोबर. तर लहान मुलांमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. ते नेमकं का, ते रोखण्यासाठी नेमकं पालकांनी काय करावं, कशी पावलं उचलावीत? आपण जे प्रश्न विचारतात आणि आपण ओबेसिटीबद्दल विचारताय, हो. तर मी म्हणतो की आपण माझ्यामध्ये टाईप 2 डायबिटीसबद्दल बोलत आहात. अच्छा. डायबिटीसचे 2 प्रकार असतात, बरोबर. एक टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. जो लहान मुलांमध्ये दिसतो आपल्याला जनरली, तो टाईप 1 डायबिटीस असतो. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज नावाच्या ग्रंथीमध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार होतं. या इन्सुलिनचं काम असतं शरीरामध्ये साखर एका नॉर्मल लेवलपर्यंत ठेवणं. टाईप 1 डायबिटीसमध्ये काही कारणांमुळे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं किंवा घडत नाही. त्यामुळे जी साखर वाढते ती कमी करता येत नाही. ती वाढत वाढत आपल्या शरीरातल्या बाकीच्या अवयवापर्यंत पोहोचते आणि मुलांना त्रास होतो. याला म्हणतात टाईप 1 डायबिटीस. अच्छा. थोडक्यात इन्सुलिन ज्या ट्रीटमेंटसाठी लागतं, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस हा टाईप 1 डायबिटीस जो लहान मुलांमध्ये दिसतो. जो मोठ्या माणसांमध्ये किंवा ॲडोलसन्समध्ये दिसतो किंवा आपण जे म्हणतात लठ्ठपणामध्ये दिसतो, त्याला म्हणतात टाईप 2 डायबिटीस. अच्छा. यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण नॉर्मल असतं, हां. पण शरीरात चरबी एवढी असते की इन्सुलिनचं ते काम होत नाही. अच्छा. आणि बिकॉज इन्सुलिन इज नॉट ॲक्टिंग, त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो. याच्यामुळे आपल्याला साखर जी वाढते हां. ह्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. सो ओबेसिटी प्रिडिस्पोजेस अ चाइल्ड टू टाईप 2 डायबिटीस. म्हणून आहार, व्यायाम केला किंवा आपण आपलं वजन कमी करायचा प्रयत्न केला तर टाईप 2 डायबिटीसचं प्रमाण नक्की आपल्याला कमी करता येऊ शकतं. अच्छा. आणि मला ह्या संदर्भातच अजून एक असा तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की लठ्ठपणा, डायबिटीस आपण हे सगळं म्हणतो, पण त्याची काही लक्षणं सुरुवातीला दिसतात का? म्हणजे हा आजार होण्यापूर्वी काही लक्षणं दिसतात का मुलांमध्ये? जर का आपण टाईप 1चा विचार केला तर वजन कमी होणं, म्हणजे जो मुलगा अतिशय गुडगुडीत होता त्याचं वजन सडनली कमी होत आहे. अच्छा. लगेचं प्रमाण खूप जास्ती वाढत आहे. म्हणजे मुलाला रात्री झोपेतनं उठावं लागतंय किंवा कित्येक वेळा एखादा मोठा मुलगा अंथरुण ओलट करतोय बरोबर. किंवा भूक खूप लागते पण तरी वजन वाढत नाहीये. या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीत दिसल्या तर टाईप 1 साठी थोड्याशा तपासण्या करून बघणं गरजेचं राहू शकतं. हेच काही प्रमाणात टाईप 2 मध्ये दिसतं, पण त्याच्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढू शकतं, तिथे वजन कमी मात्र होत नाही. सो एखाद्या व्यक्तीला जर ही लक्षणं दिसली तर डायबिटीससाठी नक्की तपासण्या करून घ्याव्यात, जेणेकरून जर का ते तो आजार असेल तर आपल्या ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करता येऊ शकते. अजून एक मला तुम्हाला एक महत्त्वाचा, म्हणजे सगळ्याच पालकांना तो प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे मुलांच्या उंची संदर्भातला, की आमची उंची जास्त नाहीये, मग मुलाची होईल का, किंवा त्याची वाढतच नाहीये, त्याला सायकल चालवता येत नाहीये, मग ही उंची वाढवण्यासाठी काही असतं का? उंची मुलांची कशी वाढते? बरं मॅडम, तुमचा प्रश्न अतिशय योग्य आणि खूप पालक आम्हाला हा प्रश्न विचारतात. आपली जी उंची असते ती जेनेटिकली डिटरमाइंड असते. मी किती उंच होईल हे माझ्या आईवडिलांच्या उंचीवरती अवलंबून. साधारणतः आईवडिलांची उंची घेऊन मुलाची उंची किती होऊ शकते किंवा किती होईल हे आपण प्रेडिक्ट करू शकतो काही अर्थाने. किंवा थोडासा रेंज असते प्लस मायनस 6 ते 8 सेंटीमीटर, पण आपल्याला हे करता येऊ शकतं. तेव्हा जेव्हा आपण एखाद्या मुलाची उंची खरंच कमी आहे का बघायचा विचार केला तर आपल्या मुलाच्या उंचीबरोबरच आईवडिलांच्या उंचीप्रमाणे याची उंची कुठे आहे हे गृहीत घ्यावं लागतं. आणि जर काही उंचीची वाढ त्या दृष्टीने योग्य असेल तर आपल्याला फारसे उपचार करायला लागत नाहीत. पण काही काही आजार आहेत, थोडक्यात बघायचे आपण म्हटल्याप्रमाणे ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी, जो आपल्याला उंची वाढवण्यासाठी गरजेचा हार्मोन असतो, जर का त्याचे प्रमाण कमी असलं जन्मतास किंवा जेनेटिक डिसऑर्डर्समुळे तर अशा मुलांना आपल्याला इंजेक्शन्स देऊन उंची वाढवायला मदत होऊ शकते. अच्छा. पण जर का हे आपण नॉर्मल लोकांना वापरायला ठरवलं तर ते चुकीचं घडू शकतं. इट विल नॉट बी हेल्पफुल टू ऑल. जेव्हा लहान वयात असतं तेव्हा ते होऊ शकतं नाही. ज्या लोकांना ग्रोथ हार्मोनची कमतरता आहे, अच्छा, या लोकांना का आपण ते दिलं तर त्यांची उंची वाढते. नॉर्मल मुलांना त्याची द्यायची गरज नसते आणि तिने फारसा फायदा होणार नाही. या सगळ्यात थोडक्यात ह्याचा हा काय उपचार आहे ते सांगू शकाल? म्हणजे नेमकं काय असतं? एखाद्या व्यक्तीला ग्रोथ हार्मोनचं प्रमाण कमी असलं
तर आपल्याला ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन्स मिळतात जे आपण अच्छा. देऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला उंची वाढण्यासाठी मदत होऊ शकते. अच्छा. हे इंजेक्शन्स डेली इंजेक्शन्समध्ये किंवा वीकली इंजेक्शनमध्ये असे उपलब्ध असतात. अच्छा. आणि आपण ते योग्य वेळात निदान करून प्रूव्ह करून की त्या ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी आहे हे सुरू करू शकतो आणि त्याने उंची वाढायला मुलांना ज्यांना गरज आहे हार्मोन कमतरतेमुळे त्यांना नक्कीच फायदा होतो. माझा पुढचा प्रश्न मुलींसंदर्भातला असेल, लहान मुलींसंदर्भातला. ओके. मुलींना पिरियड्स येण्याचं योग्य वय नेमकं कोणतं आहे? प्युबर्टी नावाचा एक कन्सेप्ट आहे. प्युबर्टी अच्छा. म्हणजे लहान बालकाकडनं मोठ्या व्यक्तीकडनं जो प्रवास असतो त्याला आपण प्युबर्टी म्हणतो. त्यात आपल्या शरीरामध्ये शारीरिक बदल घडतात. तर एखाद्या मुलीबद्दल बोलायला झालं तर पहिल्यांदा स्तनाची वाढ, मग काखेत जांघेत केस येणं आणि सगळ्यात शेवटी पाळी, असा हा प्रवास असतो. अच्छा. तर नॉर्मल वय मुलीला पाळी येण्याचं साधारणतः 10.5 ते 11.5-12 वर्ष असं आपण अंदाजे धरतो. जर का एखाद्या मुलीला खूप लवकर बदल दिसले, म्हणजे शारीरिक बदल, स्तनाची वाढ 8व्या वर्षाच्या आधी किंवा पाळी 9व्या वर्षाच्या आधी, तर आपण याला प्रिकॉशियस प्युबर्टी असं म्हणतो. म्हणजे त्याची क्रिया खूप लवकर सुरू झाली. याने होणार काय, एक त्या मुलीची मानसिकता नाही आहे, स्वतःची समज असणं, बरोबर. म्हणजे पाळी म्हणजे काय, स्वतःची काळजी कशी घ्यावी हे तिला कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेला जेव्हा पाळी येते तेव्हा आपली हाडाची वाढ खूप लवकर पुढे जाते अच्छा. आणि आपली हाडं जुळतात. हां. एकदा आपली हाडं जुळली की आपली उंची पुढे वाढत नाही. तर एखाद्या मुलीला जर का लवकर पाळी आली तर मानसिक क्षमतेबरोबरच ॲडल्ट लाईफमध्ये उंची कमी अशी शक्यता थोडीशी जास्त प्रमाणात घडू शकते. अच्छा. आणि मग हल्ली आपण बघतो की लहान मुलींना पिरियड्स येण्याचं प्रमाण, पाळी येण्याचं प्रमाण थोडं लवकर येते. ते नेमकं का? त्याच्या मागे काही कारणं आहेत का? मी अगदी लवकरच म्हणणार नाही. हां. अर्थात ठीक आहे, म्हणजे आपल्या 10 वर्षापूर्वी समजा 11 वर्षात असेल, आता 10.5 वर्षाला येते हे दिसतं आहे. पण एक वर्ष म्हणजे डिस्कशन केलं त्याप्रमाणे ओबेसिटी हा एक कॉमन अच्छा. कारण असू शकतं, ज्यामुळे मुलीचं वजन जास्त असल्यामुळे पिरियड्स लवकर येण्याची शक्यता असू शकते. सो दॅट कॅन बी वन ऑफ द कॉस्पेक्ट्स फॉर अर्ली प्युबर्टी. मी प्रिकॉशन्स म्हणत नाही आहे, पण लवकर पाळी येण्याची शक्यता ओबेसिटीमुळे थोडीशी जास्ती प्रमाणात घडू शकते. याच्याच विरुद्ध प्रश्न पण मी तुम्हाला एक विचारू इच्छिते की बऱ्याचशा मुलींना 9वी-10वी पर्यंत पण येत नाही. मग त्यामागची नेमकी काय कारण? काही कमतरता असते शरीरात म्हणून येत की काय असतं? प्युबर्टी जो कन्सेप्ट आहे ना, हा बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतो. हार्मोन बदलाव त्यातला एक आहे. वजन, उंची, लठ्ठपणा हा त्याचा दुसरा परिणाम आहे. तर जर कधी कधी काय काय होतं, मुलींना म्हणजे नॉर्मल वयास जनरली आईच्या आणि मुलीचं वय साधारण सारखं असतं. एखाद्या मुलीला शारीरिक बदल 13 वर्षापर्यंत दिसले नाहीत, म्हणजे छातीची किंवा स्तनाची वाढ 13 वर्षापर्यंत नाही असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण त्याला डिलेड प्युबर्टी असं म्हणतो. पण जनरली 12-13 वर्षापर्यंत येणं हरकत नसते. ज्या मुली वजनाला खूप कमी किंवा ज्या शारीरिक म्हणजे एक्सरसाइजचं प्रमाण, एखादी म्हणजे बॅले डान्सर घ्या किंवा शेतातले काम करणारी व्यक्ती घ्या, जेव्हा त्यांचे वजन आणि उंची खूप कमी असते तेव्हा त्यांना थोडेसे पिरियड्स उशिरा येण्याची शक्यता असू शकते. आणि एक प्रश्न असा की जेव्हा मुलींना पाळी येते किंवा पिरियड्स सुरू होतात तेव्हा त्यांची मानसिकता कशी सांभाळावी पालकांनी, आणि जेव्हा लवकर येते तेव्हा मग मुलींची पण काळजी कशी घ्यावी, त्यांना कसं, कारण थोडं मानसिकरित्या तयार असणं देखील गरजेचं असतं. अगदी बरोबर. आजकाल शाळांमध्ये खूप शाळांमध्ये लवकर याचं एक्सपोजर होऊन शाळेत याच्याबद्दल समज किंवा ज्ञान देणं जातं, जागृती केली जाते त्याबद्दल. अगदी बरोबर. आई वडील, आई एस्पेशली जर का आई लक्षात आलं की थोडासा बदल घडतात तर तिने जर का मुलीला व्यवस्थित एकदा समजावून सांगितलं की बाबा हे घडणं अपेक्षित आहे, हे करावं लागतं आणि असं होतं, तर मुली बऱ्याच वेळा ॲक्सेप्ट पण करतात. त्यामुळे घाबरून न जाता एका मुलीला शांतपणे आपण सांगू शकलो की हे नैसर्गिक क्रिया आहे आणि सगळ्या मुलींनी यातनं जावं लागणार आहे, तर बऱ्याचशा मुली व्यवस्थित ॲक्सेप्ट पण करतात आणि त्याचा फारसा दुष्परिणाम दिसत नाही. अच्छा. एक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मे बी सगळेच पालक तो फेस करत असतील आजकालच्या तो म्हणजे स्क्रीन टाईमचा. अगदी बरोबर. स्क्रीन टाईम आणि मानसिक ताण तणाव मुलांमध्ये वाढणं किंवा त्याचे मानसिक परिणाम नेमकं काय होणं, हे काय असतं, नेमकं का घडतं? स्क्रीन टाईम आजकाल म्हणजे इट्स अ डबल एज स्वॉर्ड. स्क्रीन टाईममुळे बऱ्याच मुलांना एका जागी बसून स्क्रीन बघी सवय लागलेली असते. अशा वेळेला आपल्या वजनात वाढ होऊ शकते आणि दुष्परिणाम आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे ते घडू शकतात. दुसरी बाजू बघायला गेलं तर आजकाल बऱ्याच शाळांचं होमवर्क, अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज स्क्रीनवरती येतात, त्यामुळे त्यांना ते बघण्याशिवाय पर्याय किंवा गत्यंतर नसतं. तर दोन्हीमधला काहीतरी एक मीन काढून आपण जर का ते मॅनेज करू शकलो तर ते इट विल गो अ लॉंग वे. आमची जी सोसायटी रेकमेंडेशन आहे त्याप्रमाणे 2 वर्षाच्या खाली मुलांना टीव्ही किंवा स्क्रीन टाईम 0 आणि त्याच्या पुढे अगदी कमी ठेवावा अशी अपेक्षा आहे. तर साधारणतः एक ऑन ॲव्हरेज 30 ते 40 मिनिटं स्क्रीन टाईम दिवसाचा जर का आपण ठेवू शकलात तर ते आपल्या
साठी बरंच मुलासाठी खूप चांगलं फायदेशीर होऊ शकतं. बऱ्याचदा असं होतं की पालक खूप म्हणजे आपण म्हणू शकतो बिझी असतात किंवा अगदी बरोबर. त्यांची खूप वेगवान जीवनशैली झालेली आहे, त्यामुळे मुलांकडे मोबाईल देणं आणि आपलं काम करणं हे खूप सोपं झालंय. पण त्याने मग मुलांच्या मानसिकतेत कसा फरक पडतोय? कारण आपण हल्ली बघतोय की खूप मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत, हायपर ॲक्टिव्ह होत आहेत बरीचशी मुलं. तर तो काय नेमका कनेक्शन ते काय असेल नेमकं? स्पेसिफिक कनेक्शन सांगणं तसं अवघड आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे स्क्रीन टाईममुळे वजन वाढ किंवा रात्री खूप वेळा मुलगा जागत राहिला आणि स्क्रीन हो. बघत राहिला तर झोपेचं क्वालिटी ऑफ स्लीप नक्की अफेक्ट होते. बरोबर. आणि जर का आपली झोप अफेक्ट झाली तर हार्मोनल इम्बॅलन्सची शक्यता प्रमाणात वाढू शकते. सो स्क्रीन टाईम मिनिमम ठेवणं आणि अगदी गरज ठेवणं हे खरंच इसेन्शियल आहे आणि आपण सगळ्यांनी ते पाळलं तर आपल्याला खरंच फायदा होऊ शकेल. आणि अजून एक लहान मुलांमध्ये म्हणजे स्क्रीन टाइम हा तर महत्त्वाचा मुद्दा झालाच, पण त्यासोबत योग्य वेळात योग्य वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण मुलांचं करून घेणं खूप गरजेचं असतं. तर त्या लसीकरणाबाबत काय सांगाल? किती महत्त्वाचा रोल असतो किंवा किती महत्त्वाची भूमिका असते या लसीकरणाची मुलांच्या वाढीसाठी? लसीकरण आपण देतो मुलांना जे कॉमन आजार असतात त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी. लसीकरणात आपण करतो काय, आपण शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतो जे आपल्या मुलांना होणाऱ्या आजारांपासून डिफेंड करतात किंवा आपल्या होऊ नये मदत करतात. तर सरकारने आपल्याला बरेचसे वॅक्सिन्स अवेलेबल करून दिले, तर आपण नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल असं म्हणतो. आणि आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली तर ते बेसिक एक शेड्यूल फॉलो केलं जातं आणि ते योग्य वेळ दिल्यानंतर आपल्या बाळाला व्हायच्या आजाराचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होऊ शकतं. या व्यतिरिक्त काही काही ऑप्शनल वॅक्सिन्स असतात जे आपल्याला सरकारकडनं मिळत नाहीत पण आपल्या डॉक्टर पिडियाट्रिशियनकडून नक्की मिळू शकतात. त्यातले काही वॅक्सिन्स ऑप्शनल असतात, तर ते आपण ठरवून घेऊ शकतो. पण वॅक्सिनेशन योग्य वेळेवरती केल्यामुळे आपल्याला होणारे जे आजार आहेत त्यापासून नक्की प्रोटेक्शन मिळू शकतं आणि हे सगळ्यांनी करावं हे नक्की मी सांगू शकतो. मी एक त्याच्यात विचारेन की कोणते वॅक्सिन असतात की जे गरजेचेच आहेत, जे घेतलेच गेले पाहिजेत मुलांना, चुकवू नयेत असे वॅक्सिन? BCG जे आपण TB साठी वापरतो ते, ट्रिपलचे बूस्टर्स आणि गोवर, जन्मन गोवर आपण ज्याला म्हणतो ते, हे नक्की घेणं गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीला जर गोवरचा आजार झाला तर त्याचे दुष्परिणाम बऱ्याच अवधीपर्यंत आणि बऱ्याच वेळेपर्यंत दिसू शकतात. कधी कधी ते जीवाला धोकादायक असू शकतात. त्यामुळे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलप्रमाणे जे वॅक्सिन्स आपले रिकमेंडेड आहेत ते आपण सगळ्यांनी नक्की घ्यावेत, एवढं मी नक्की सांगेन. आजकाल मुलांच्या आपण जर मुलांकडे पाहिलं तर साधारण आपण असं बऱ्याचदा ऐकतो की खूप ॲग्रेसिव्ह होत आहेत, रागीट होत आहेत. तर त्यामागे या हार्मोनल इम्बॅलन्सचा काही संबंध असतो की ते कशामुळे नेमकं घडतं? इम्बॅलन्स म्हणणार नाही, पण हार्मोन चेंजेसमुळे नक्कीच मानसिकता बदल घडू शकतो. प्युबर्टी हा जो प्रवास आहे त्यात आपल्या हार्मोनच्या प्रमाणात बदल घडतो. इनफॅक्ट ते हार्मोन्स खूप प्रमाणात वाढतात आणि त्या मुलांना या हार्मोनच्या वाढल्यामुळे कसं रिस्पॉन्ड करायचं हे की समज नसते. सो तो एक मधला जो फेज असतो की ना ते लहान मुलं आहेत ना ती मोठी माणसं आहेत, पण जो हार्मोन बदलावामुळे प्रवास घडतोय त्यात बिहेवियरल इश्यूज, ॲग्रेसिव्हनेस हे खूप प्रमाणात दिसतं. त्यामुळे त्याला उपचार म्हणण्यापेक्षा समजून घेणं आणि समजून सांगणं हाच जास्ती योग्य आपल्याला पद्धत राहील. पण याच्यावरती उपचार पालक करू शकतात, नेमके कसे ते सांगू शकतात? हे प्रत्येक हट्टी जिद्दी मुलं किंवा खूप ॲग्रेसिव्ह झालेली आहेत हल्ली किंवा काही गोष्टी पाहिजेतच, तर अगेन ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीला वेगळं दिसणार आहे. बरोबर. पण थोडक्यात प्रत्येक पाल्याने जर का आपल्या पालकांनी आपल्या पाल्याला वेगळ्या ॲडजस्ट करायला शिकवलं किंवा ॲड्रेस केलं तर इशू सॉल्व्ह होऊ शकतात. समटाईम्स इट कॅन बी रिवॉर्ड थेरपी, समटाईम्स इट कॅन बी स्ट्रिक्ट की नाही जमणार, नाही करायचं किंवा हे केलंच तर ते मिळेल. सम ऑफ द वेज कॅन बी ट्राईड विच कॅन बी युजफुल. पण हे थोडंसं बिहेवियरल अप्स अँड डाऊन्स ड्युरिंग प्युबर्टी हे खूप कॉमन असतं आणि हे नैसर्गिक आहे, त्यात चुकीचं किंवा असं नाही आहे, भाग नाही आहे. आपण वेगवेगळ्या आजारांबद्दल डिस्कस केलं, म्हणजे डायबिटीज असेल, थायरॉइडबद्दल तुम्ही मला वॅक्सिनेशनबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं. पण या सगळ्या आजारांमध्ये थायरॉइड हा असा आजार आहे त्याचं पटकन टेस्ट केली जात नाही, त्याची पटकन डिटेक्ट होत नाही. तर त्याच्यावरती उपचार नेमके कसे करावे, त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याची लक्षणं नेमकी कोणती? अगदी बरोबर. थायरॉइड नावाचा जो हार्मोन आहे ना याची गरज प्रत्येक वयात वेगळ्या वेगळ्या पद्धतीसाठी लागते. अगदी लहान बाळामध्ये मेंदूची वाढ, थोड्या मोठ्या मुलांमध्ये उंचीची वाढ, मुलींमध्ये प्युबर्टी किंवा प्रेग्नन्सी, या प्रत्येक गोष्टीत थायरॉइडची गरज पडते. जर का थायरॉइडची कमतरता घडली तर या प्रत्येक गोष्टीत आपल्याला दोष दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं काय की थायरॉइड इज अ प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ मेंटल रिटार्डेशनसाठी थायरॉइडची गरज लागते. जर का आपण थायरॉइड लवकर पिकअप करून ट्रीटमेंट सुरू केली तर मुलाचा मेंदू आपण कायमस्वरूपी वाचवू शकतो. एखाद्या वेळी थायरॉइडचा आजार असल्याने आपण तो मिस केला तर त्याला परमनंट मेंटल रिटार्डेशन किंवा ब्रेन डॅमेज ही शक्यता खूप जास्त असते.
त्यामुळे जनरली आपण असं सांगतो किंवा आता आम्ही असं करतो की प्रत्येक बाळाला जन्मताच आपण कॉर्ड ब्लडमध्ये थायरॉइडची तपासणी करू शकतो अच्छा. किंवा डे 3 to डे 5च्या लाईफमध्ये आपण ब्लड चेक करून बाळाला जर का आजार आहे की नाही, लेवल काय आहे हे बघू शकतो. जर का थायरॉइडचा आजार लक्षात आला तर त्याला गोळ्या असतात जी आपल्या गोळी घ्यावी लागते आणि ते घेतल्यावरती मुलाला पुढे जाऊन काही त्रास होत नाही. सो अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड इज इसेन्शियल. याच्या थोडासा आपण पुढचा विचार केला, समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार झाला तर तो ऑटो इम्युन असतो, म्हणजे आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्या विरुद्ध पेशी तयार होऊन आपल्या थायरॉइडचं काम कमी पडतं आणि मग या मुलांना जो आजार दिसतो आपण म्हणतो ऑटो इम्युन हायपोथायरॉइडिझम. अच्छा. यालाही थायरॉइडची गोळी हाच उपचार असतो आणि ही दोन्ही प्रकारचे थायरॉइडचे आजार आपल्याला गोळी कंट्रोल करता येऊ शकतात अँड दे कॅन ऑलमोस्ट हॅव अ नॉर्मल लाईफ विथ गुड थायरॉइड कंट्रोल. सो थायरॉइडच्या आजारासाठी लवकर निदान करणं आणि ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असू शकतं. नक्की सर, मुलं आणि त्यांचे आजार, त्यांच्या समस्या हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यांच्या पालकांच्या दृष्टीने. आज तुम्ही आलात आणि हे सगळे प्रश्न आमचे जे प्रश्न होते त्याची सगळी सविस्तर उत्तरं दिलीत, आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.